मित्रांनो, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मला सांगा, तुमच्या नजरेत तुमची किंमत किती आहे? किती आहे तुमची व्हॅल्यू तुमच्या नजरेत? विचार करा आणि सांगा. आणि जर तुमच्याकडे याचं उत्तर नसेल ना, तर या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळून जाईल की तुमची किंमत किती आहे. चला तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते. एका सर्वेमध्ये एका ठिकाणी 6 जणांना विचारलं की तुमची किंमत किती आहे. तर त्या 6 जणांनी वेगवेगळी उत्तरं दिली. त्यांची उत्तरं मी तुम्हाला सांगते. पहिल्या व्यक्तीला विचारलं गेलं की तुझी व्हॅल्यू किती आहे. पहिल्या व्यक्तीने सांगितलं की मी महिन्याला 10,000 रुपये कमवतो, म्हणून माझी व्हॅल्यू कदाचित 10,000 रुपये आहे आणि तेवढं माझ्यासाठी पुरे आहे. दुसरा व्यक्ती म्हणाला की माझी व्हॅल्यू 50 लाखापेक्षा जास्त आहे. त्याला विचारलं गेलं की कसं काय. तो म्हणाला की मी माझ्या फॅमिलीतला एकुलता एक मुलगा आहे आणि सगळं काही मलाच मिळणार आहे. माझ्या वडिलांचा मोठा फ्लॅट आहे, तो आता माझ्याच नावावर होणार आहे, म्हणून माझी व्हॅल्यू 50 लाखापेक्षा जास्त आहे. तिसरा व्यक्ती म्हणाला मला नाही माहीत माझी किंमत, पण आता माझी किंमत वाढणार आहे. आता मला माझ्याकडे असणाऱ्या संपत्तीपेक्षा 30 ते 40 लाख रुपये असेच जास्त भेटणार आहेत. त्याला विचारलं की कसं काय. तो म्हणाला की आता माझं लग्न होणार आहे आणि मला हुंड्यामध्ये 30 ते 40 लाख रुपये मिळणार आहेत. एक मोठी गाडी मिळणार आहे. मग झाली ना माझी व्हॅल्यू मोठी. चौथ्याचं उत्तर थोडं डिसअपॉइंटिंग होतं. तो म्हणाला की मी काहीच कामाचा नाही आहे. मी ना कोणतं काम करतो ना करण्यासाठी माझ्याकडे काहीतरी आहे. मी असाच आहे, म्हणून माझी काहीच व्हॅल्यू नाही आहे. कधी कधी तर मला वाटतं की माझं जीवन काहीच कामाचं नाही आहे. त्याने त्याचं रडगाणं सुरू केलं. आणि पाचव्या व्यक्तीचं उत्तर तर वेगळंच होतं. तो म्हणाला की एक काम करा, तुम्ही मला किडनॅप करा आणि मग माझी फॅमिली तुम्हाला जितके पैसे देईल ना, तितकी असेल माझी व्हॅल्यू. आणि जो शेवटचा व्यक्ती होता ना, त्याने जे उत्तर दिलं ते ऐकून आपण सगळे इन्स्पायर होऊ शकतो. तो शेवटचा व्यक्ती म्हणाला की माझी किंमत करोडोंमध्ये आहे, अनगिनत आहे. त्याला विचारलं गेलं की कसं काय. तो जो म्हणाला की हे जे माझं शरीर आहे ना, त्याच्यात भरपूर ताकद आहे आणि त्याच्याने मी जितकं जास्त काम करत जाईल तितके जास्त मी पैसे मिळवू शकतो, तितकं जास्त मी कमावू शकतो. आणि जोपर्यंत माझं हे शरीर सक्षम आहे ना, काहीच लिमिट नाही आहे माझ्या कमवण्याची आणि माझ्या व्हॅल्यूची सुद्धा. म्हणूनच माझी व्हॅल्यू करोडोंमध्ये आहे. आणि जर मी आत्ता ठरवलं ना की मला काहीही करायचं नाही आहे, मला असंच बसून राहायचं आहे, मला फक्त टाईमपास करायचा आहे, तर माझी व्हॅल्यू काहीच उरणार नाही. 2 कवडीची माझी किंमत उरणार नाही. खूप छान उत्तर दिलं त्या व्यक्तीने. मित्रांनो, जर तुम्हाला सफलतेला व्यवस्थित समजून घ्यायचं असेल ना, तर या 6 लोकांची उत्तरं लक्षात ठेवा. यावरूनच तुम्ही तुमचं फ्युचर काय असेल याचा अंदाज लावू शकता. तो जो पहिला व्यक्ती होता ना, जो म्हणाला की मी 10,000 रुपये कमवतो आणि यातच मी सॅटिस्फाय आहे आणि आता मला दुसरं काहीही करायचं नाही आहे, त्याच्यातून हे समजतं की त्याने त्याच्या बाउंड्रीज सेट करून घेतल्या आहे. तो अगदी निराशामध्ये आहे. जसं आहे तसंच तो जगणार आहे. तो त्याच्या लाईफमध्ये काहीही वेगळं करणार नाही आहे. तो जो दुसरा व्यक्ती होता, ज्याचं उत्तर होतं की माझी व्हॅल्यू 50 लाखापेक्षा जास्त आहे कारण मी घराचा एकुलता एक मुलगा आहे, तो अतिशय रिकामा आहे. त्याला स्वतःचं काहीही करायचं नाही आहे. तो फक्त त्याच्या बाबाच्या पैशांवर अवलंबून आहे. आणि हे असे लोक ना नेहमी एका भीतीमध्ये असतात की जर असं झालं नाही तर, मला ही प्रॉपर्टी मिळाली नाही तर. कारण त्यांच्यामध्ये स्वतः काही करायचा दम नसतो. त्यांचा स्वतःवर विश्वासच नसतो. त्यांना वाटतच नाही की ते काहीतरी करू शकतात. जो तिसरा व्यक्ती होता, तो तर फक्त दुसऱ्यांकडून कसं घ्यायचं, प्रत्येक वेळी मला दुसऱ्यांकडून कसं मिळेल यावर अवलंबून राहणाऱ्यातला व्यक्ती आहे. कारण तो हुंड्याच्या पैशांवर माच करतोय की माझं लग्न होईल आणि मग मला पैसे मिळतील. म्हणजे त्याची स्वतःची काहीही सेल्फ रिस्पेक्ट नाही आहे. आणि तो जो चौथा व्यक्ती होता, तो जो मुलगा, तो म्हणत होता की माझ्याकडे करण्यासाठी काहीच नाही आहे, माझ्याकडे कामच नाही आहे आणि मी खूप निराश आहे. आणि त्याने त्याचं रडणं सुरू केलं होतं ना, त्याला कुणाचाही गायडन्स मिळाला नाही आहे. त्याला एका प्रॉपर गायडन्सची गरज आहे. आणि त्याला जर प्रॉपर गायडन्स मिळाला ना, तर मला असं वाटतं की तो चांगल्या मार्गावर जाऊ शकतो. तो खूप पैसे कमावू शकतो. तो एक चांगलं जीवन जगू शकतो, खुश राहू शकतो. तो जो पाचवा व्यक्ती आहे, जो म्हणाला की कुणीतरी माझं किडनॅप करायला हवं, मग मला कळेल की माझे घरचे किती पैसे देतात आणि त्यातून मी माझी किंमत ठरवेल. त्याचं तर काही सांगताच येत नाही. तो त्याच्या लाईफमध्ये दुसऱ्यांवर डिपेंड आहे. त्याने स्वतःबद्दल स्वतःचे असे काही विचार केले नाही आहेत, असं त्याच्या बोलण्यातून जाणवलं. आणि तो जो 6वा व्यक्ती आहे, तो खरा हुशार आहे. त्याने खरोखर एक चांगलं उत्तर दिलं, योग्य उत्तर दिलं आहे. त्याची मेहनत घेण्याची तयारी आहे. तो मेहनत घेतोय सुद्धा, तो प्रयत्न करतोय आणि तो नक्कीच एक दिवस पुढे जाऊन खूप मोठा व्यक्ती बनून जाणार आहे. कारण तो स्वतः म्हणतोय की माझी व्हॅल्यू करोडोंमध्ये आहे. आणि ज्यावेळी आपण असं बोलतो, मनात म्हणतो, त्यावेळी खरोखर आपण तशा कृती करतो आणि तसे बनतो सुद्धा. मित्रांनो, कोणत्याही गोष्टीची व्हॅल्यू ही एखाद्या कच्च्या मालापासून डिसाईड नाही होत. ती तेव्हा डिसाईड होते जेव्हा त्यापासून काहीतरी बनतं. जसं की आपल्याला साईटवर पडलेल्या वस्तूंवरून माहिती नसतं की याच्याने कशा प्रकारचं घर बनणार आहे, पण ज्यावेळी ते घर बनून जातं ना,
त्यावेळी आपल्याला कळतं की या कच्च्या मालापासून इतकं सुंदर घर तयार झालं आहे. बघा, पेंटिंग करण्यासाठी काय हवं असतं? कॅनव्हस, कलर्स, ब्रश या गोष्टी हव्या असतात. त्या काहीतरी आपल्याला 500-1000 रुपयामध्ये मिळून जातात. पण या गोष्टींनी जी पेंटिंग बनते ना, ती 2000 रुपयातही विकली जाऊ शकते, 20,000 रुपयातही विकली जाऊ शकते आणि 2 लाखात सुद्धा. एवढंच काय तर करोडोंमध्ये सुद्धा तिची किंमत लावली जाऊ शकते. पेंटिंगची व्हॅल्यू ते ब्रशेस आणि कलर नाही डिसाईड करत. पेंटिंगची व्हॅल्यू त्या आर्टिस्टची मेहनत डिसाईड करते. त्याची मेहनत, त्याची प्रॅक्टिस, त्याचे एफर्ट्स या गोष्टी डिसाईड करतात. आता मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारते. मला सांगा, तुम्ही स्वतःला ओळखता? हो, स्वतःला तर सगळेच ओळखतात ना. ओळखता ना स्वतःला? मग सांगा कसं ओळखता? काय आहे तुमची ओळख? तुमचं नाव? तुमचा ॲड्रेस? तुमचं काम? नाही, हे नाही. या व्यतिरिक्त तुम्ही स्वतःला कसे ओळखतात ते सांगा. मित्रांनो, असं म्हटलं जातं ना, तुम्ही ऐकलं असेल की आपण सगळ्यांना ओळखू शकतो, पण आपण स्वतःला नाही ओळखू शकत. स्वतःला ओळखणं हे इतकंही सोपं नाही आहे. कारण आपल्याकडे ना प्रत्येक गोष्टीसाठी वेळ आहे, पण स्वतःसाठी नाही आहे. आपण स्वतःला कधी जाणून घ्यायचा प्रयत्नच नाही करत. कधी विचार केला आहे की मी कोण आहे? मी इथे का आहे? मी असाच तर नाही आलो असेल ना? काहीतरी काम असेल? नाही, आपण हे विचार करतच नाही. आपण कुठल्या तरी दुसऱ्याच विचारांमध्ये गुंतलेलो असतो. पण या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या असतात. आणि स्वतःला ओळखणं ही तर सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे, ज्याकडे सगळेच लोक दुर्लक्ष करतात. पण एकदा ना नीट विचार करा. आज तरी करा. जे काही तुम्हाला उत्तर मिळेल ते ठीक आहे, पण विचार नक्की करा की मी कोण आहे? मी काय आहे? मी इथे का आलो आहे? एकदा विचार करा. विचार करा की माझं जीवन यासाठीच आहे का? माझं जीवन फक्त उठणं, याला त्याला काहीही बोलणं, माझं तेच ते काम करणं इतक्यापुरतंच मर्यादित आहे का? मला असंच जीवन जगायचं होतं का, जसं मी आतापर्यंत जगत आलो आहे? किंवा मी असंच जीवन जगत राहणार आहे का? विचार करा. मित्रांनो, काही महान लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक असतो? त्यांना त्यांच्या जीवनाचा मोटिव्ह माहिती झालेला असतो. त्यांना माहिती असतं की त्यांना काय करायचं आहे. त्यांचं सगळं काही फिक्स असतं आणि आपलं काहीच फिक्स नसतं. आपल्याला जसं चालू आहे ना, तसंच सगळं चालू द्यावंसं वाटतं. जरी आपण त्यात खुश नसलो तरी आपण त्यात समाधान शोधण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला वाटतं की असंच तर असतं सगळं. पण ज्या दिवशी तुम्हाला कळून जाईल ना खऱ्या अर्थाने की मला काय करायचं आहे, मला खरा आनंद कशातून मिळणार आहे, त्या दिवशी तुम्ही आपोआप समाधानी होऊन जाल. आणि एक समाधानी व्यक्ती नेहमी खुश असतो. मित्रांनो, बघा, या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवूया. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर आपल्याला आपली व्हॅल्यू वाढवायची असेल ना, तर ती अशीच नाही वाढणार. जर आपल्याला आपली किंमत बनवायची आहे तर ती अशीच नाही बनणार. आपण हे जे महान लोकांचे व्हिडिओ बघतो ना, मला असं बनायचं आहे, असं बनण्यासाठी काय करावं लागेल, मला अंबानीसारखं बनायचं आहे, मला बिलगेट्ससारखं बनायचं आहे, मला याच्यासारखं बनायचं आहे, त्याच्यासारखं बनायचं आहे, ते लोक असेच नाही बनून गेले. त्यांनी ते बनण्यासाठी खूप मेहनत केली आहे. म्हणून महत्त्वाचं असतं आपली किंमत ओळखणं. आणि याहूनही जास्त महत्त्वाचं असतं स्वतःला कमी न समजणं. कधी कधी ना आपणच स्वतःला खूप कमी समजून घेतो की मी तर असाच आहे यार, माझ्याने तर होणारच नाही, तो ना तो करू शकतो, त्याच्यामध्ये स्किल आहे, तो हुशार आहे, माझ्याने नाही होणार. बघा, असं काही नाही आहे. तुमच्यामध्ये ही स्किल आहे. तुम्ही ते सगळं काही मिळवू शकता जे तुम्हाला मिळवावं असं वाटतं. तुम्ही फक्त सुरुवात करा. एक ट्राय करायला काय जातं आहे? बघा, सगळ्यात आधी स्वतःची व्हॅल्यू करायला शिका. तुम्ही स्वतःला किंमत द्यायला शिका. स्वतःला कमी समजू नका. तुम्ही कमी नाही आहात. तुम्ही कुठेच कमी नाही आहात. तुमच्यात काहीच कमी नाही आहे. तुम्ही अनमोल आहात. स्वतःला सांगा. स्वतःला स्वतःची ओळख करून द्या. बघा, आता जसाही हा व्हिडिओ संपेल ना, शांत बसा आणि विचार करा. तुम्हाला काय करायचं आहे? तुमची व्हॅल्यू काय आहे? तुम्हाला कसं जीवन जगायचं आहे? आणि त्यानुसार पावलं उचलायला सुरुवात करा. आणि स्वतःला अजिबात कमी समजू नका. तुम्ही खूप चांगले आहात, तुम्ही खूप सुंदर आहात, तुम्ही खूप हुशार आहात आणि तुम्ही ते सगळं काही मिळवू शकता जे तुम्हाला मिळवायचं आहे.